बिहारमध्ये एनडीएला दणदणीत बहुमत मिळाले, कारण 243 जागांचे कल आता समोर आलेले आहेत। 193 जागी म्हणजे जोरदार मुसंडी आपल्याला एनडीएची बघायला मिळते। भाजपला 81, जदयूला 86 जागा मिळतात। नितीश कुमारांचा जेडीयू सध्याच्या घडीला सर्वात मोठा पक्ष। वैयक्तिक कामगिरीचा विचार केला तर पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरतोय तो नितीश कुमारांचा जेडीयू। आणि त्यामुळे आता पुढची लढाई सुरू होणार आहे ती मुख्यमंत्री पदासाठी। 193 जागांवरती एनडीएची आघाडी आहे। एक्झिट पोलमध्ये जे आपण कल पाहिलेले होते, अंदाज वर्तवला गेला होता, त्यापेक्षा बऱ्याच जास्त जागा या एनडीएला मिळताना पाहायला मिळतात। भाजप 81, जेडीयू 86 अशी सध्याची परिस्थिती आहे। त्यामुळे बिहारमधलं वाढलेलं मतदान जर कुणाच्या फायद्याचं ठरलंय तर अर्थातच एनडीएच्या फायद्याचं ठरलंय। बिहारमधला महिला वोटर, महिला मतदार कुणाच्या बाजूने झुकलेला आहे तर तो एनडीएच्या बाजूने झुकलेला आहे। नितीश कुमारांना पुन्हा एकदा पसंती देण्यात आली आहे। नितीश कुमारांचा चेहरा प्रोजेक्ट करून सेलिब्रेशन अश्विन सुरू झालेला आहे। शंखनाद होतोय, काही जेडीयूचे कार्यकर्ते आहेत, काही एनडीएचे कार्यकर्ते आहेत। नितीश कुमार यांचं जे पटनामधलं कार्यालय आहे, जेडीयूचं जे मुख्यालय आहे, त्या मुख्यालयाबाहेरचा हा शंखनाद। हा विजयाचा शंखनाद आहे एक प्रकारे, कारण 101 जागा एनडीए मध्ये दोनही पक्षांनी वाटून घेतलेल्या, भाजप आणि जेडीयूनं। त्यापैकी सध्याचं चित्र असं आहे की जेडीयू ही काहीशी पुढे आहे, 86 जागांवरती आघाडीवर आहे भाजपच्या तुलनेत। बिहार की जनता ने यह साबित कर दिया है कि आज सुशासन की जीत हुई है और एक बार पुनः माननीय मुख्यमंत्री नीतीश कुमार जी के नेतृत्व में यह सरकार का गठन किया। तर स्पष्ट बहुमत आहे एक प्रकारे कलांच्या बाबतीत एनडीएला। आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आहेत, सोबतच राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारी सर पण आहेत। सगळ्यात आधी आपण प्रवीण दरेकरांकडे जाऊयात। प्रवीण दरेकरजी, आत्ताचे आकडे पाहून आपली पहिली प्रतिक्रिया, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळतंय, हे चित्र तर आता क्लिअर आहे। निश्चितच खूप आनंद आहे आणि बिहारच्या जनतेने अत्यंत विचारपूर्वक मतदान करून बिहारच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सिद्ध केलं आहे। कारण आपण बघाल की बिहारला आतापर्यंत निवडणुका ज्या व्हायच्या त्या जातीपातीच्या समीकरणात जास्त गुरफटलेल्या असायच्या। आजही थोड्याफार प्रमाणावर नाही असं आपल्या म्हणता येणार नाही। तथापि या ठिकाणी विकासाच्या अजेंड्याला त्या ठिकाणी महत्त्व दिलं गेलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून बिहारला मग अर्थ बजेटच्या माध्यमातून दिलेली मदत, तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरमधलं डेव्हलपमेंट असेल, माझ्या महिला भगिनींसाठी उज्ज्वला गॅस, लखपती दीदी किंवा इतर ज्या काही PM आवास योजना वगैरे अशा दिल्या त्याचा प्रभाव निश्चितपणे झाला। आणि महिला भगिनींचं माझ्या मोठं योगदान बिहारचे आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना असेल, त्यानंतर सायकल योजना असेल, पक्क घर योजना त्या ठिकाणी असेल आणि दारूबंदी, अशामुळे नितीश कुमार यांच्या बाबतीत एक वेगळं महिलांमध्ये त्या ठिकाणी सहानुभूती होती, विश्वास होता। आणि त्याचबरोबर या ठिकाणी महिलांसाठी 10,000 रुपये त्या ठिकाणी दिल्यामुळे, घोषणा केल्यामुळे महिलांना एक फार मोठा आधार झाला। आणि आपण बघाल एकंदर मतदानापेक्षा महिलांचं मतदान हे 70%च्या वर त्या ठिकाणी गेलेलं आहे। आणि निश्चित या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की मोठ्या प्रमाणावर महिलांनी या विजयावर शिक्कामोर्तब करण्यामध्ये आपला रोल या ठिकाणी निभावलेला आहे। 71% महिलांचं मतदान आहे। आणि आपण जर का पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याला कंपेअर केलं तर अर्थातच दुसऱ्या टप्प्यामध्ये महिला मतदार जास्त बाहेर पडल्या पहिल्या टप्प्यापेक्षा। तुम्ही आता एक यादी वाचून दाखवलीत की या लोकप्रिय घोषणा केल्या गेल्या, महिला वर्गाला थेट फायदा दिला गेला, पण तुम्हाला असं वाटत नाही की एक प्रकारे आता समीकरण बनू लागलंय की लोकप्रिय योजनांची घोषणा करा, लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करा आणि निवडणूक जिंका? आम्ही ज्या घोषणा केल्या त्या लोकप्रिय निश्चितच होतात, परंतु प्रॅक्टिकल व्ह्यू घेऊन आमच्या योजना असतात, एनडीएच्या योजना। परंतु त्या ठिकाणी काँग्रेसने केलेली किंवा तेजस्वीने केलेली घोषणा काय होती, प्रत्येक घरात नोकरी सरकारी देणार, जी इम्प्रॅक्टिकल होती। मग त्यांनी उलट, कारण त्यांना माहीत होतं आपल्याला निवडून यायचं नाही, त्यामुळे काही थापा मारा, परंतु आम्हाला जाणीव होती ना, आम्हाला भान होतं
की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, इकडे नितीश कुमार आहेत आणि त्याच्यामुळे जे काय सांगू ते लोकांना आपल्याला द्यायचं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या ज्या योजना आहेत ते त्या ठिकाणी लोकप्रियतेसाठीच नव्हत्या, तर त्या ठिकाणी प्रॅक्टिकली त्या त्यांना देता येतील का हा विचार करून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। जसे की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आपण थोडासा आर्थिक ताण येतो, परंतु ती योजना आपण सलग चालू ठेवले आणि महिलांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी निश्चितच आर्थिकदृष्ट्या सबलीकरण होताना दिसतंय आणि त्यामुळे 10,000 जे काही जाहीर केलं आहे ते लोकप्रियतेसाठी नाही, आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी लक्षात येईल की याचा उपयोग त्या ठिकाणी महिला भगिनींच्या प्रगतीसाठी किंवा त्यांच्या विकासासाठी निश्चितपणे उपयोग होणार आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं अनेक फॅक्टर्स त्या ठिकाणी आपल्याला बघता येतील। पण ज्या महिला व युवक जे ज्या आहेत, राजकारणातल्या ते रेवडी असतील, कल्चरवरती परत भाजपनं जोरदार टीका केली किंवा भाजपनं आक्षेप घेतला, त्याच एक प्रकारे रेवडी कल्चरच्या माध्यमातून राजकारणाच्या भाजप सत्तेत येऊ लागलेला आहे अशी टीका आता सातत्यानं विरोधकांकडनं होऊ लागलेली आहे। एक मोठी बातमी आहे, या मुद्द्यावरती आपण बोलूया, पण बिहारमध्ये एनडीएची डबल सेंचुरी झालेली आहे, 200 जागांचा आकडा गाठलेला आहे। प्रवीणजी, आपल्यासाठी चांगली बातमी आहे की एनडीएमध्ये डबल सेंचुरी झालेली आहे, 200 जागांचा आकडा कलांच्या बाबतीत 243 जागा आहेत अश्विन आणि आतापर्यंत एक्झिट पोलमध्ये काय समोर आलं 140 ते 150च्या आसपास जागा मिळतील, पण 200 जागांचा टप्पा गाठलाय। पण हा 200 जागांचा टप्पा का प्रवीणजी गाठता आला भाजपला किंवा एनडीएला, त्याबद्दल विरोधक काय म्हणतात, त्याबद्दल विरोधक काय टीका करतात की तुम्ही रेवडी कल्चरचं राजकारण सुरू केलंय, तुम्ही फ्री बीचचं राजकारण सुरू केलंय आणि त्यामुळे भाजप सत्तेत येते। मला वाटतं की विरोधकांनी पहिलं ना आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता। दुर्दैवानं देशात आणि सगळ्या राज्यात होताना दिसत नाही। वेगवेगळ्या प्रकारच्या टीका आरोप हे कराच तुम्ही, राजकारणामध्ये विरोधी पक्षांनी काही आमचं कौतुक करण्याची आवश्यकता नाही, तथापि जरा आत्मपरीक्षण करा ना। आता काँग्रेस पूर्णपणे सफाया झाला आहे, का झाला विचार करा ना। आज त्या ठिकाणी आज युवा वर्ग जो आहे त्याला तुमच्या जातीपातीची राजकारण, तुमचं हे व्यक्तिगत हेव्यादाव्याचं राजकारण नाही आवडत, त्यांना त्यांचं करिअर पडलं आहे। मग अशा वेळेला विकास कोण करतं आहे, तशा प्रकारचं अँगल कोणाचं आहे? तुम्ही काय आत्मविश्वास दिला बिहारच्या जनतेला? आपण देऊ शकला नाहीत, उलट त्या ठिकाणी बिहारच्या स्वाभिमानाला तुम्ही ठेच लावलीत। त्या ठिकाणी आपण बिहार छोटं राज्य आहे, बी म्हणजे बीडी, बी म्हणजे बिहार, केरळच्या त्या पोस्ट केलीत आपण त्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही गृहीत धरायला लागलात ना। आणि त्याच वेळेला बिहारच्या सन्मानाची गोष्ट या ठिकाणी आम्ही केली, कारण प्रत्येकाला आपला सन्मान त्या ठिकाणी लागतो। आज कर्पूरी ठाकूरांसारख्यांना भारतरत्न दिला, त्याचं एक वेगळी भावना त्या ठिकाणी होती आणि त्याच्यामुळे निवडणुका लढण्यासाठी लोकांना जिंकावं लागतं, लोकांना आत्मविश्वास द्यावा लागतो, त्याच्यावर काम करा। फक्त विरोधकांनी रेवडी उठवली, विरोधकांनी आमकं केलं, करा टीका, परंतु दुर्दैवानं यांनी आमच्यावरच जास्त टीका करण्यात वेळ घालवतात आणि लोकांना काय हवं? आता लोकांची जर गरज असेल महिला भगिनींची, त्यांना अर्थसहाय्याची आणि जर चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग करून योजना करणार असू, काय रेवडी आहे? महाराष्ट्रात पण आपण देतोय ना आता लाडक्या बहिणींना पैसे, नक्की येतोय ताण थोडा तिजोरीवर, पण करतोय ना। शेवटी आज त्या महिलांचे पैसे अर्थव्यवस्थेत येणार, राज्याची इकॉनॉमी मजबूत होणार, ओव्हरऑल याचा परिणाम होतच असतो ना। आज बिहारचं स्थलांतर थांबवण्याच्या दृष्टीनं आम्ही हमी दिली, आज उद्योगधंदे त्या ठिकाणी बिहारमध्ये येत आहेत, पलायन जे असायचं बाहेरला नोकऱ्यांसाठी ते कमी होतंय, ही युवा पिढी ते बघते ना। ठीक आहे, प्रवीण दरेकरजी विचारूया आपण, काँग्रेसचे प्रवक्ते देखील, काँग्रेसचे नेते देखील आहेत आपल्यासोबत, परीक्षण करा ना। काँग्रेसचे नेते देखील आहेत आपल्यासोबत, भाई जगताप आपल्यासोबत आहेत, त्यासोबतच राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित सर देखील आता या चर्चेमध्ये जॉईन झालेले आहेत। मी सुरुवातीला भाई जगताप यांच्याकडे जाईन। भाई जगतापजी, जसं आता प्रवीण दरेकर म्हणतायत की काँग्रेसने नावं ठेवणं बंद करावं, त्यांनी एकतरी निवडणूक हलक्यात घेतली, कमी लेखलं आणि त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसची किंमत मोजते। सध्याची जी आकडेवारी आहे त्यानुसार मगाशी भाजपचे जे प्रवक्ते होते ते असं म्हणाले होते की काँग्रेस सिंगल डिजिटवर येईल आणि सध्या काँग्रेस 6 ते 7 जागांवर दिसते। या निकालाबद्दल तुमचं निरीक्षण भाई? नाही, प्रवीण दरेकर आमचे मित्र आहेत आणि आज राजकारणामध्ये त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान स्वतःच्या कर्तृत्वाने बनवलेलं आहे, ते मान्य आहे मला। परंतु प्रवीण दरेकरजी
काँग्रेसने असं करावं, काँग्रेसने तसं करावं, हे सगळं जे काय आपण आम्हाला याचा सल्ल्याचा जो डोस आपण देत आहात, मला आपल्याला नम्रपणे सांगावंसं वाटतंय, आपल्या सगळ्यांना इथे जेवढे इथे विश्लेषक असतील किंवा आमचे मित्र असतील, मी हा मुद्दा काल पण मांडला होता सगळ्या नॅशनल मीडियावर. त्याच्या अगोदर 5 तारखेला पहिल्या चरणाचं जेव्हा हे झालं मतदान, 11 तारखेला जेव्हा झालं तेव्हाही मी हे म्हणालो होतो, किंबहुना आपल्याला आठवत असेल तर आठवा, यापूर्वीच्या ज्या ज्या निवडणुका होत होत्या त्यावेळेला मी ईव्हीएम किंवा तत्सम सगळ्या ह्याच्यावर बोलत होतो. आपण सगळ्यांनी त्या गोष्टीला आपण सगळ्यांनी सोयी हरल्यामुळे असं बोलता येतं वगैरे, मी ठीक आहे. पण आजची स्थिती अशी आहे की मुळात जो मतदानाचा अधिकार आहे ते मतदानच जर चोरीला जात असेल, याच बिहारमध्ये अनेक महिला, काँग्रेसचे कार्यकर्ते काय करतात हे बाजूला ठेवा, काँग्रेस काय करते हे बाजूला ठेवा, त्या महिला त्या मतदान याच्यावर केंद्रावर तिथे पोलिसांना पळवून लावलं त्यांनी, कारण त्यांना दिलेल्या स्लिपा ज्या होत्या, ज्या आपण तुम्ही आम्ही घेऊन जातो आणि आम्ही मतदान करतो, त्यांना सुद्धा मतदान करायला देण्यात आलं नाही. तिथला जो कोण ऑफिसर होता त्याने सांगितलं नाही नाही, आपका वोट नहीं है, आपका वोट हो चुका है. आता या सगळ्या गोष्टी ज्या पुराव्यानिशी जर आम्ही साबित करत असू, पुराव्यानिशी आपल्याला दाखवत असू, तरी सुद्धा जर देशाचा एक भाई थोडंसं थांबवतेय, भाई आपल्याला थोडंसं थांबवतेय, कारण एक मोठी बातमी, तेजस्वी यादव पिछाडीवर गेलेत. 1200 मतांनी तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातनं पिछाडीवरती आहेत. आतापर्यंत त्यांनी त्यांची आघाडी कायम ठेवलेली होती, पण लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही चिरंजीव तेजप्रताप यादव सुद्धा पिछाडीवरती आहेत आणि तेजस्वी यादव सुद्धा पिछाडीवर आहेत. महुआ मतदारसंघातनं अगदी पहिल्यापासून तेजप्रताप यादव पिछाडीवर असल्याचं चित्र होतं, पण तेजस्वी यादव यांनी मात्र आपली आघाडी कायम ठेवलेली. महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली होती, पण लालू प्रसाद यादवांचे दोनही चिरंजीव सध्या पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. तेजस्वी यादव 1200 मतांनी राघोपूर मतदारसंघात पिछाडीवर आहेत, तर तेजप्रताप यादव यांची सुद्धा पिछाडी पाहायला मिळते. भाई तुमची एक छोटीशी कमेंट किंवा छोटीशी टिप्पणी यावरतीच हवी आहे की तेजस्वी यादव ज्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं, हे कल आहेत निश्चितपणे, पण 1200 मतांनी त्यांची पिछाडी पाहायला मिळते. हे आता हे जे मी सांगत होतो ना त्याला जोडूनच आहे हे. कदाचित तुम्हाला सगळ्यांना हे पटणार नाही, तुम्ही मला त्या बाबतीमध्ये हे म्हणाल की हे तुमचं रडणं नेहमीच आहे, पण हे रडणं नाही. आत्ताच इथे बोलताना कोणीतरी असं म्हणालं की आम्ही प्रिडिक्ट केलं होतं 150, परंतु आता 200च्या पुढे दिसतंय. फक्त मागच्या 2-3 निवडणुकांचा आपल्या सगळ्यांचा हे माहिती जी तुम्हाला आहे, कधीही मीडियाचं खरं ठरलं नव्हतं, कारण ते जे सांगायचे अगदी लोकसभेचं घ्या किंवा विधानसभेचं घ्या तरी सुद्धा, पण या वेळेला मात्र मीडियाने सांगितलं तसं होतंय. याचाच अर्थ जे मी आता ज्याची सुरुवात केली होती आणि आपण ही ब्रेकिंग न्यूज जे दाखवली ही खरी आहे. आता जे काय निघतंय ते खरं आहे, म्हणजे यांच्या दृष्टीने खरं आहे. परंतु मी जो मुद्दा म्हणत होतो की जर समजा मला आश्चर्य वाटणार नाही, मला अजिबात धक्का बसणार नाही, 243च्या 243 जर एनडीए जिंकत असेल तरी मला त्याच्यामध्ये आश्चर्य वाटणार नाही, धक्का लागणार नाही. कारण तशी व्यवस्था जर केंद्र सरकार, केंद्राचं निवडणूक आयोग, राज्याचं निवडणूक आयोग आणि सगळ्या यंत्रणा ह्या जर करत असतील आणि जर तसं लोकांचं जे मतदान आहे ते चोरीला जात असेल, त्यांना मतदान टाकायला देत नसतील, तर 243 सुद्धा ते येऊ शकतील, मला आश्चर्य वाटणार नाही. तर आपल्याला सगळ्यांना, तुम्ही सगळे, आम्ही ह्या निदान राजकारणाच्या प्रवाहात आहोत. मी सुद्धा 40 वर्षापेक्षा जास्त राजकारणामध्ये आहे. कुठल्या राज्यामध्ये गुजरातचे 12 IAS ऑफिसर स्पेशली त्या याच्यावर बिहारमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये घातले गेले होते का? म्हणजे ह्याच्या अगोदर कधीही घडलं नाही या देशामध्ये, कधीही घडलं नाही. 2014 पासून बरंच काय घडतंय, कारण स्वातंत्र्यच 2014 नंतर मिळालंय ना, त्यामुळे 2014 नंतर बऱ्याच गोष्टी घडतात. त्यातला
एक प्रकार, हा भाई जगतापचा आक्षेप नाही, हा बिहारच्या जनतेचा आक्षेप आहे. बिहारच्या तिथल्या याच जनतेचा आक्षेप आपण मांडताय, त्याला एक प्लॅटफॉर्म देताय. या सगळ्या आक्षेपांबद्दल आपण प्रवीण दरेकरांना नक्की विचारूयात, ते उत्तर देतील अशी आशा आहे. पण आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. आकडे वेळेनुसार बदलता आहेत. आत्ताची परिस्थिती अशी आहे की भाजप 85 जागांवरती आघाडीवर आहे, तर 87 जागांवरती JDU आघाडीवरती आहे. 199 जागांवरती म्हणजे जवळपास द्विशतकाच्या उंबरठ्यावरती NDA पाहायला मिळते बिहारमध्ये. तर महागठबंधनची पिछेहाट झाली आहे 41 जागांसह. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.